आणि आज लाडक्या बहिणींच्या खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला यायला मला अतिशय आनंदही होतोय। कारण शेवटी या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख एकनाथ शिंदेला तुमच्यामुळे मिळाली, ही सर्व पदांपेक्षा मोठी आहे। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। आम्ही देखील गरिबी पाहिली आहे, आमच्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे आणि त्यावेळची परिस्थिती देखील पाहिली। आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, त्याचा उदय आणि जन्म त्यावेळेस झाला। आणि आपल्याला सांगू इच्छितो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। काही केवायसी वगैरे होईल त्याच्यामध्ये, पण पात्र लाडकी बहीण कधी वंचित राहणार नाही, हा शब्द आहे आमचा। मुर्जी काकाने 25,000 लाडक्या बहिणींच्या बचत गटाचं जाळं निर्माण केलंय। खरं म्हणजे लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेमध्ये तुम्ही महायुती सरकारला 232 आमदार निवडून आणून देऊन एक इतिहास घडवला, एक इतिहास घडवलेला। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महायुतीला 232 आमदार मिळाले, ते लाडक्या बहिणींच्यामुळे। लाडके भाऊही आमचे आहेत, ते त्यांनी खूप मोलाचा सहभाग घेतला। परंतु रक्षाबंधन अजून लांब आहे, पण मुर्जी काकांनी आज सर्व लाडक्या बहिणींना एक प्रकारे रक्षाबंधनची ओवाळणी दिलेली आहे। आणि म्हणून मी मुर्जी काकाचं मनापासून अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने आज आपण महिलांना सक्षम करतोय, महिलांसाठी योजना करतोय, आत्मनिर्भर त्यांना करतोय, आत्मसन्मान देतोय। महिलांना एसटी मध्ये 50% सवलत आपण दिली, मुलींचं उच्च शिक्षण आपण मोफत केलं। आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय आपण घेतला। असे अनेक निर्णय घेतलेत। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आज खऱ्या अर्थाने हे सगळं आपला परिवार एकत्र आलेला आहे। जसं गणपती, दिवाळी, दसऱ्याला आपण एकत्र येतो, तसा मुर्जी काकांनी या ठिकाणी तुम्हाला एकत्र आणलेला आहे। आनंदोत्सव आहे। आणि खऱ्या अर्थाने मी महाराष्ट्रामध्ये जिथं जातो तिथं लाडक्या बहिणी हसत मुखाने स्वागत करतात। लाडके भाऊ असतील, ज्येष्ठ असतील, सगळे लोक प्रेमाने स्वागत करताना पाहिल्यानंतर मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाच्या काळात जे निर्णय घेतले, ऐतिहासिक निर्णय घेतले, आज महाराष्ट्र पुढे चाललाय। आमची टीम काम करते, देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून काम करतायत। हा महाराष्ट्र देशामध्ये एक ग्रोथ इंजिन म्हणून पुढे येतोय। आणि म्हणून देशाच्या प्रगतीमध्ये देखील महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे। आणि म्हणून आपण दिलेला आशीर्वाद जो आहे तो आशीर्वाद मोठा आहे। आणि म्हणूनच आपल्या आशीर्वादाने आम्ही राज्याचा कारभार हाकतोय। आणि जे मुर्जी काका इथं जो काम करतोय, मुर्जी काकाचं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे। त्यांनी लाडक्या बहिणींची ओवाळणी ठेवली आहे, लाडक्या बहिणींना एकत्र आणलंय। तसंच 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचं पण आहे ना बाबा, तू इकडे उभा राहा ना, म्हणजे मला मागे बघायला नको। त्यांना देखील शालेय त्यांना शिक्षणामध्ये काय काय वस्तू लागतात, लॅपटॉप वगैरे
त्याचं देखील वाटप इथं आहे. खरं म्हणजे इथं विद्यार्थ्यांचा देखील सत्कार होतोय. खरं म्हणजे विद्यार्थ्यांचं देखील अभिनंदन करतो. ज्यांना यश मिळालंय त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं काम मुर्जी काका करतोय. त्याबद्दल मुर्जी काकाचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि म्हणून ही यशाची पहिली पायरी आहे. अजून मोठा आकाश आपल्या या विद्यार्थ्यांच्या समोर आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जिंदगी के असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. मुर्जी काका, कॉलेज करिअर स्पर्धा परीक्षा प्रत्येक ठिकाणी यश मिळवा, मेहनत करा आणि कीर्तिवंत व्हा. आपल्या शहराचं आपल्या राज्याचं नाव मोठं करा. मुर्जी काका गरीब विद्यार्थ्यांसाठी, हुशार विद्यार्थ्यांसाठी, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी काही ना काही करत असतो. त्यांना गरजू विद्यार्थ्यांना शाळेतला प्रवेश असेल, फीचे पैसे असतील, त्यांना शिक्षणामध्ये मदत असेल, मुर्जी काका पुढे असतो. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, ईस्ट और वेस्ट, मुर्जी काका इज बेस्ट. आता तुला सगळं आज बोलून टाकतो. गेल्या वर्षी अंधेरीत कार्यक्रमाला आलो होतो मी. काय केलं आपण, ते हॉस्पिटल आणि मार्केट त्याचं काम चालू झालं, भूमिपूजन केलं, मंडई आणि दवाखाना. आणि मग आम्ही जे भूमिपूजन करतो त्याचं लोकार्पण देखील होतं. कारण नुसतं भूमिपूजन करून सोडत नाही, त्याच्या पाठीशी पाठपुरावा करतो आणि जे लोकांना हवं असतं ते देण्याचं काम करतो. आपण या ठिकाणी दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. 80% आणि समाजकारण, 20% राजकारण. आज इथं आनंद दिघे साहेबांच्या वर आपण एक कार्यक्रम केला. बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांचं जे सूत्र होतं त्यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची नाही, तर लोकांच्या मनामध्ये जागा मिळवणं हे आमचा अजेंडा आहे. ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न आणि समस्या सोडवणं आपला अजेंडा आहे. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला काय मिळालं हे बघणारे आम्ही लोक आहोत. आणि म्हणून आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय. मुर्जी काका, इथल्या लोकांच्या हृदयामध्ये मुर्जी काकाबद्दल प्रेम आहे आणि म्हणून एवढे लोक आलेले आहेत. पूर्वी सुपरस्टार राजेश खन्नाला काका म्हणायचे काय, मुर्जीभाई पण आपला सुपरस्टार आहे म्हणून त्याला लोक काका म्हणतात. अरे काय घाबरतोस तू, मी तुझ्या पाठीशी आहे ना, कशाला चिंता करतो. एकट्या अंधेरीमध्ये 52 मंदिर बांधले काय, 8 आपले बुद्धविहार, 12 बुद्धविहार बांधले. बाबासाहेब आंबेडकर संविधान ग्रंथालय बांधलंय. 3-4 गार्डन डेव्हलप केलेत, उद्यानं डेव्हलप केलेत. मेट्रोची तुझ्या इथं 7 स्टेशन आहेत, बरोबर. पुरा 7-12 मुर्जी काकाचे नाव आहे. ट्रॅफिक जाम मधून आता वाहतूक कोंडीतून आपल्याला सुटका द्यायची आहे. वाहतूक कोंडी मुक्त अंधेरी मुर्जी काकाला करायचं आहे. आणि म्हणून त्यासाठी देखील जे काही उपाययोजना आपण करतोय, आज मेट्रोचे प्रकल्प पुढे जात आहेत. नाही तर पूर्वी मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर स्थगिती होती ना, कारशेडला पण स्थगिती होती, मेट्रोला पण स्थगिती होती. सगळे स्पीड ब्रेकर स्थगिती हटवून टाकलं आणि आपलं स्थगिती सरकार नाही, आपलं प्रगती सरकार. लाडक्या बहिणींसाठी अतिशय गोड ही बातमी आहे, कारण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा ही केलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम तर जमा होतच आहे, त्यासोबतच ज्या मुली आहेत, ज्या मुली आता पास झाल्या आहेत, त्या मुलींना लॅपटॉप वाटप देखील होत आहेत. आणि हे जो सोहळा आहे तो आज आयोजित करण्यात आलेला होता. यामध्ये ज्या महिला होत्या, महिलांसाठी निधीचं वितरण देखील झालेलं आहे आणि बहिणींना ज्या मुली आहेत त्यांना लॅपटॉप देखील वितरण झालेला आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा,
जेणेकरून तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजणार आहेत. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल नाही अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी जी अपडेट आहे तर सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे.